Welcome students in the second lecture of English literature. Today we are going to learn poem number 2, Kubla Khan, or A Vision in a Dream, a fragment written by Samuel Taylor Coleridge. आपलं हे इंग्लिश लिटरेचरचं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे द मॅजिक केसमेंट. आपण पाहणार आहोत कविता दुसरी कुबला खान, और अ विजन इन अ ड्रीम, अ फ्रॅगमेंट. लिहिला आहे सॅम्युएल टेलर कोलरिज यांनी. सॅम्युएल टेलर कोलरिज 1772 बर्थ अँड 1834 डेथ वॉज अ पायनियरिंग रोमॅन्टिक पोएट अँड लिटररी क्रिटिक. हे प्रवर्तक कवी होते, रोमॅन्टिसिझमचे रोमॅन्टिक पोएट होते आणि हे साहित्यिक टीकाकार होते. रोमॅन्टिक म्हणजे काहीतरी थ्रिलिंग ॲडव्हेंचरस, जे पॉझिटिव्ह आहे. रोमॅन्टिक म्हणजे आपण नेहमी प्रेम अर्थ समजतो. रोमॅन्टिक म्हणजे प्रेम नाही, प्रेम त्याचा छोटूसा एक भाग आहे. रोमॅन्टिक म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी थ्रिलिंग ॲडव्हेंचरस. अशा कविता लिहिल्या यांनी आणि ते साहित्यिक टीकाकारसुद्धा होते. ऑल्दो ही वॉज नॉट ॲज प्रॉलिफिक ॲज द अदर रोमॅन्टिक पोएट्स, he is regarded as one of the most important and influential figures in English poetry because of the originality and genius of his works. भलेही खूप सुपीक लेखक म्हणून रोमॅन्टिक पोएट्समध्ये हे गणले जात नाही, परंतु यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानलं जातं. अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व आहे आणि इंग्लिश कवितेत त्यांना खूप जास्त मान आहे, कारण यांनी अतिशय ओरिजिनल आणि खूप जिनियस असं वर्क केलेलं आहे. खूप बुद्धिमान कार्य आहे यांचं. अतिशय मूळ समस्येला हात घालून, मूळ मध्यवर्ती कल्पनेला हात घालून यांनी आपलं साहित्यिक कार्य केलं आहे. हीज पोएम्स टॉक अबाउट फिलॉसॉफिकल इश्यूज. त्यांच्या कविता या तत्ववादी आणि तत्त्वज्ञानावर आधारित गोष्टींवर असतात. द ऑकल्ट अँड द पॉवर ऑफ द इमॅजिनेशन. ऑकल्ट मीन्स काहीतरी सुपर पॉवरवालं, सुपर शक्तिशाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं यांची कल्पनाशक्ती ही फार दांडगी होती. हिज कंट्रीब्युशन टू इंग्लिश लिटररी क्रिटिसिझम इज नो लेस सिग्निफिकंट. त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे साहित्यिक टीकेत ते सुद्धा कमी महत्त्वाचं नाही आहे, त्यालासुद्धा फार महत्त्व आहे. हिज बायोग्राफी लिटररी इज कन्सिडर्ड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पीसेस ऑफ लिटररी क्रिटिसिझम एव्हर रिटन. त्यांनी जे बायोग्राफी लिटररी लिहिलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचा लेख आहे हा साहित्यिक टीकेवर, आणि आजपर्यंत असा लिहिल्यासुद्धा गेलेला नाही. हिज अप्रोच टू पोएट्री अँड द क्रिएटिव्ह प्रोसेस हॅज इन्फ्लुएन्स्ड जनरेशन्स ऑफ लिटररी क्रिटिक्स अँड पोएट्स. त्यांचा जो हा दृष्टिकोन होता कवितेप्रती तो इतका रचनात्मक होता, ती प्रक्रिया इतकी रचनात्मक होती की त्याने अनेक पिढीवर प्रभाव टाकलेला आहे. त्यांचं जे काही साहित्यिक टीकेवरचं कार्य आहे त्यामुळे बाकी लोक प्रभावित झाले, आणि त्यांच्या या अतिशय रचनात्मक अशा कार्यामुळे अनेक कवीसुद्धा प्रभावित झालेत. कोलरिजेस मोस्ट फेमस वर्क्स इन्क्लूड द पोएम्स द राईम ऑफ द एन्शंट मरीनर, क्रिस्टाबेल अँड कुबला खान. अतिशय प्रसिद्ध असं कार्य जर असेल कोलरिजचं, त्यात समावेश होतो 3 कवितेंचा, द राईम ऑफ द एन्शंट मरीनर, क्रिस्टाबेल अँड कुबला खान. आता कुबला खान आपण अभ्यासणार आहोत. Kubla Khan was published with the disclaimer that it is a fragment of an incomplete poem. कुबला खान ही प्रकाशित करतानाच एक विधान देण्यात आलं होतं की ही एक फ्रॅगमेंट आहे, तुकडा आहे, एक इनकम्प्लीट पोएमचा तुकडा आहे, एका अपूर्ण कवितेचा तुकडा आहे. इन स्पाईट ऑफ धिस इट रिमेन्स वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ रोमॅन्टिसिझम इन इंग्लिश पोएट्री. असं असूनसुद्धा ही कविता रोमॅन्टिसिझमचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे इंग्लिश कवितेतलं. कुबला खान वॉज पब्लिश्ड ॲज कोलरिज हिमसेल्फ सेड ॲज अ सायकोलॉजिकल क्युरिओसिटी. कुबला खान जसं प्रकाशित करताना म्हटलं आहे कोलरिजने स्वतः की एक मानसशास्त्रीय उत्सुकता आहे कुबला खान म्हणजे. इट युजेस कॉम्प्लेक्स सिम्बॉलिझम टू डिस्क्राईब द ॲक्ट ऑफ पोएटिक क्रिएशन. ही कविता काय करते की अतिशय गुंतागुंतीचे प्रतीकं वर्णन करते, ज्यात कवितेची रचना करण्यात आलेली आहे, गुंतागुंतीचे प्रतीक वापरण्यात आलेले आहे यात. द पोएम बिगिन्स बाय डिस्क्रायबिंग द स्टेटली प्लेजर डोम बिल्ड बाय कुबला खान.
या कवितेची सुरुवातच होते अशा वर्णनांनी की ज्यात एक सुंदर असा आनंदी गुंबद आहे, म्हणजे खूप मोठा असा गोल घुमट आहे आनंदी, जो कुबलाखांनी बांधला आहे. कवी आपल्याला नंतर सांगतो, द पोएट देन टेल्स अस अबाउट अ विजन ही हॅड ऑफ अ वुमन सिंगिंग अ सॉन्ग. कवी आपल्याला सांगतो की त्याला एक स्त्री दिसली गाणं गाताना. अ मेटाफॉर फॉर द इमॅजिनेशन, म्हणजेच त्याने एक रूपक वापरलं आहे कल्पनेसाठी की एक स्त्री गात आहे. अँड इन्सिस्ट दॅट इफ यू कुड रिवाईव्ह हर सॉन्ग विद इन हिम, आणि तो स्वतःच आग्रह करतो आहे की हे गाणं त्याच्या आतमध्ये त्याला जिवंत करता येईल का, इतकं आशादायी गाणं आहे हे. He would not only be able to recreate Kubla Khan's dome through words, but also exert a greater influence over people than any ruler ever did. आणि त्याला याद्वारे हे करता येईल की कुबला खानचं जे डोम आहे, जो मोठा घुमट आहे, तो परत निर्माण करता येईल शब्दाद्वारे. शब्दाच्या उत्कृष्ट निर्मितीने तो त्या घुमटाचं वर्णन करेल आणि एक खूप जास्त प्रभाव टाकू शकेल तो लोकांवर, जो आजपर्यंत कोणत्याही राज्यकर्त्याने टाकलेला नाही. नाऊ लेट अस मूव्ह टू द ओरिजिनल पोएम. इन झनाडू डीड कुबला खान अ स्टेटली प्लेजर डोम डिग्री वेअर आल्फ द सॅक्रेड रिव्हर रॅन थ्रू कॅवर्न्स मेजरलेस टू मॅन डाऊन टू सनलेस सी. सो ट्वाइस 5 miles of fertile ground with walls and towers were girdled round, and there were gardens bright with sinuous rills, where blossomed many an incense-bearing tree, and here were forests ancient as the hills, enfolding sunny spots of greenery. यात आता पहिल्या स्टांजात त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. कवी म्हणतो, धिस पोएम डिस्क्राईब्स झनाडू. या कवितेत झनाडू एका काल्पनिक प्रांताचं वर्णन आहे. झनाडू म्हणजे काल्पनिक देश, काल्पनिक प्रांत, द पॅलेस ऑफ कुबला खान. त्या झनाडू राज्यातच झनाडू नावाचाच एक राजमहल आहे कुबला खानचा. अ मोंगोल एम्परर अँड द ग्रँडसन ऑफ चंगीज खान. हा मंगोल देशाचा एक साम्राज्यकर्ता आहे आणि हा चंगेज खानचा नातू आहे. द पोएम्स स्पीकर स्टार्ट्स बाय डिस्क्रायबिंग द सेटिंग ऑफ एम्परर्स पॅलेस विच ही कॉल्स अ प्लेजर डोम. या कवितेतला जो स्पीकर आहे, जो बोलणार आहे, तो सुरुवात करतो की तो जो साम्राज्यवादी आहे, राज्यकर्ता, त्याच्या राजमहालाचं वर्णन करतो आहे तो, विच ही कॉल्स अ प्लेजर डोम. आणि तो त्याला म्हणते प्लेजर डोम. प्लेजर म्हणजे आनंद आणि डोम म्हणजे घुमट. म्हणजे खूप असं गोलाकार बांधकाम आहे त्या राजमहालाचं आणि तिथे खूप आनंद आहे. बरोबर आहे, राजमहाल असल्यावर आनंद राहणार आहे, सगळ्या सुखसुविधा राहणार आहे. He tells us about a river that runs across the land and then flows through some underground caves and into the sea. तो आपल्याला अशा एका नदीबद्दल सांगतोय जी जमिनीवर वाहत जाते आहे आणि नंतर अंडरग्राऊंड होते, ती जमिनीच्या खालून काही गुफेतून वाहत जाते आणि शेवटी ती जाऊन समुद्राला मिळते. He also tells us about the fertile land that surrounds the palace. तो आपल्याला तिथल्या सुपीक जमिनीबद्दलही सांगतोय जी राजमहालाच्या अवतीभोवती आहे. The nearby area is covered in streams, sweet-smelling trees and beautiful forests. आसपासचा जो एरिया आहे तिथे सगळे ओढे आहेत, छान स्वच्छ पाण्याचे ओढे वाहत आहेत, स्वीट स्मेलिंग ट्रीज, छान सुगंध असणारी झाडे आहेत आणि अतिशय सुंदर अशी जंगले आहेत. नाऊ सेकंड स्टांजा पाहू आपण. But oh, that deep romantic chasm which slanted down the green hill, athwart a sea-dun cover, a savage place as holy and enchanted as ever beneath a waning moon was haunted, by woman wailing for her demon lover, and from this chasm with ceaseless turmoil seething, as if this earth in fast thick pants were breathing, a mighty fountain momently was forced, amid whose swift harp intermittent burst, huge fragments vaulted like rebounding hell, or chaffy grain beneath the thresher's flail, and amid these dancing rocks at once and ever, it flung up momently the sacred river. 5 miles meandering with a mazy motion, through wood and dale the sacred river ran, then reached the caverns measureless to man, and sank in tumult to a lifeless ocean.
And amid this tumult, Kubla Khan heard from far ancestral voices professing war. तिचे सुंदर वर्णन केलं आहे दुसऱ्या स्टांजात. Then the speaker gets excited about the river again. आता तो जो स्पीकर आहे कवितेतला बोलणार आहे तो अतिशय उत्तेजित होतो त्या नदीबद्दल. अँड टेल्स अस अबाउट द कॅनन थ्रू विच इट फ्लोज. आणि आपल्याला सांगतो की कोणत्या दरीतून ती नदी वाहत जात आहे. ही मेक्स इट इन टू अ स्पूकी हॉन्टेड प्लेस वेअर यू माईट फाइंड अ वुमन वेलिंग फॉर हर डिमॉन लवर. मग तो त्या दरीला त्या नदीला असं स्थान देतो की ती हॉन्टेड प्लेस आहे. हॉन्टेड प्लेस म्हणजे पछाडलेली जागा आहे जिथे तुम्हाला एखादी स्त्री विलाप करताना दिसेल, रडताना दिसेल. तिचा डिमॉन लवर जो आहे म्हणजे राक्षस आहे तो तिचा प्रेमी आहे त्याबद्दल ती रडते आहे. कारण ही पछाडलेली जागा आहे ना, तर तिथे राक्षस भूतप्रेत अशाच एंटिटीला जागा राहील. ही डिस्क्राइब्स हाऊ द रिवर लीप्स अँड स्मॅशेस थ्रू द कॅनन, first exploding up into a noisy fountain and then finally sinking down and flowing through those underground caves into the ocean far away. तो त्या नदीचं वर्णन करतो की ती कशी उसळ्या मारत जाते आहे, कशी उसळी मारून ती त्या दरीत कोसळते. नंतर खूप मोठा आवाज करत ती एका कारंजाच्या रूपात अवतरित होते आणि नंतर खाली खाली बुडत जाते आणि अंडरग्राऊंड केव्जमधून वाहत 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 ती समुद्रात जाते आणि समुद्रातून नंतर ती महासागरात जाते. नेक्स्ट स्टांजा बघूया. द शॅडो ऑफ द डोम ऑफ प्लेजर फ्लोटेड मिडवे ऑन द वेव्स वेअर वॉज हर्ड द मिंगल्ड मेजर फ्रॉम द फाउंटन अँड द केव्स. इट वॉज अ मिरेकल ऑफ रेअर डिवाइस इट वॉज अ मिरेकल ऑफ रेअर डिव्हाइस अ सनी प्लेजर डोम विथ केव्ज ऑफ आईस. A damsel with a dulcimer in a vision once I saw. It was an Abyssinian maid, and on her dulcimer she played, singing of Mount Abora. Nantar the speaker then goes on to describe Kubla Khan himself, who is listening to this noisy river and thinking about war. नंतर स्पीकर कुबला खान बद्दल बोलतोय. तो सांगतोय की कुबला खान आता त्या खूप आवाज करणाऱ्या नदीकडे पाहून विचार करतोय युद्धाचा. ऑल ऑफ ए सडन द स्पीकर मूव्ज अवे फ्रॉम दिस लँडस्केप अँड टेल्स अस अबाउट अनदर विजन ही हॅड. अचानक तो स्पीकर हे जे निसर्गदृश्य आहे त्यापासून दूर जातो आणि आपल्याला सांगतो त्याला एक दृश्य दिसलेलं आहे. व्हेरी सा वुमन प्लेइंग अॅन इन्स्ट्रुमेंट अँड सिंगिंग. जिथे त्याला ती स्त्री एक वाद्य घेऊन वाजवताना दिसत आहे, गात आहे. द मेमरी ऑफ हर सॉन्ग फिल्स हिम विथ लॉंगिंग. जे गाणं आहे त्याच्या स्मृतीनी त्याचं मन खूप काळजीने भरून येतं, त्याला खूप आठवण येते. अँड इमेजिन्स हिमसेल्फ सिंगिंग इज ओन सॉन्ग. आणि तो कल्पना करतो की तो स्वतःच त्याचं गीत गातो आहे, युझिंग इट टू क्रिएट अ विजन ऑफ झनाडू. आणि त्या गाण्याचा उपयोग करतो आहे तो त्या झनाडूचं वर्णन करतो आहे, तो झनाडूचं दृश्य निर्माण करतो आहे त्या राजमहालाचं. झनाडू म्हणजे त्या राजमहालाचं नाव आहे त्या प्रदेशातलं. टुवर्ड्स द एंड द पोएम बिकम्स मोर पर्सनल अँड मिस्टेरियस. शेवटी ही कविता आता अतिशय वैयक्तिक आणि रहस्यमय होत जाते. लास्ट स्टांजा आता. कुड आय रिवाइव विद इन मी हर सिम्फनी अँड सॉन्ग टू सच अ डीप डिलाइट वुड विन मी दॅट विथ म्युझिक लाऊड अँड लॉंग आय वुड बिल्ड दॅट डोम इन एअर दॅट सनी डोम दोज केव्ज ऑफ आईस अँड ऑल हू हर्ड शुड सी देम देअर अँड ऑल शुड क्राय बिवेअर बिवेअर. हिज फ्लॅशिंग आईज इज फ्लोटिंग हेअर. Weave a circle round him thrice, and close your eyes with holy dread, for he on honeydew hath fed, and drunk the milk of paradise. As the speaker describes past visions he has had, आता काय करतोय तो, त्याला जे काही दृश्य दिसत आहेत त्यात आता द पोएम बिकम्स मोर पर्सनल अँड मिस्टेरियस. आता ही अतिशय वैयक्तिक आणि रहस्यमय होत जाते कविता. तर जे दोन्ही दृश्य त्यांनी पाहिलेले आहे तो त्याचं वर्णन करतोय आता. दिस ब्रिंग्स हिम टू अ फायनल इमेज ऑफ अ टेरिफाईंग फिगर विथ फ्लॅशिंग आईज. शेवटी त्याला एक अंतिम प्रतीक दिसतं, अंतिम एक मूर्ती दिसते. अशी भयंकर भीतीदायक मूर्ती आहे ती की त्याचे डोळे फ्लॅशिंग आईज आहेत, चमकणारे आहेत. दिस पर्सन कुबला खान इज अ पॉवरफुल बिईंग. हा कुबला खान अतिशय शक्तिशाली असा व्यक्ती आहे. हू सीम्स ऑलमोस्ट गॉड लाईक. तो जणू देवासारखाच दिसतो आहे. कारण म्हटलं आहे फॉर ही ऑन हनीड्यू हॅथ फेड. कारण
तो जगला कशावर आहे? हनीड्यू. हनीड्यू म्हणजे शहदापासून बनलेले दवबिंदू, म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं अन्न. असं म्हटलं जातं की शुद्ध शहद कधीच खराब होत नाही, ते अमृतासारखं पौष्टिक असतं. अँड ड्रँक द मिल्क ऑफ पॅराडाईज. आणि कुबला खान यांनी दूध पिलेलं आहे स्वर्गातलं. म्हणजेच स्वर्गातलं तो अमृत पिऊन आहे, अमृत पिल्यामुळे तो झाला आहे अमर, म्हणजेच तो देव झालेला आहे. त्याचे डोळे एकदम फ्लॅशिंग आईज आहे, इतका पॉवरफुल आहे की तो पूर्ण जग जिंकू शकतो. अशा प्रकारे ही सुंदर कविता कुबला खानच्या वर्णनाने संपते, त्याची शक्ती आपल्याला सांगते. थँक्यू व्हेरी मच.